कोणता हेल्दी ब्रेकफास्ट केलाय? चल दाखवते. इथं मी घेतलेले आहेत 2 कच्ची बटाटी, तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ, कांदा, गाजर, आल्याचा तुकडा आणि लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतली थोडीशी, 2 मिरच्या घेतल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम बटाट्याचं किस असं किसून घ्यायचं किसणीने. पाण्यामध्ये किसून ठेवायचं म्हणजे त्याचा जो स्टार्च असतो तो निघून जातो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला किसून घ्यायचं. व्हिडिओ पूर्ण बघा, हा पूर्ण हेल्दी व्हिडिओ आहे. आपल्या मुलांना जर द्यायचं असेल तुम्हाला हे बनवून तर तुम्ही देऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. फक्त एक थेंब असं तुपाचं सोडलेले आहे मी, कारण काय चिटकू नये खाली म्हणून. बाकी मी काहीही यूज केलेलं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पण यूज करू शकता. माझ्याकडे फक्त टोमॅटो, गाजर वगैरे असं होतं म्हणून मी तेवढंच यूज केलं आहे. आता स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा त्यांना धुवून घ्यायचं आहेत बटाटी. इथे मी बघा बटाटे धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ग्राइंडिंगमध्ये कांदा, लसूण, आल्याचे तुकडे घालून थोडंसं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे बारीक हे करून घ्यायचं. इथं मी सफेद तीळसुद्धा वापरले आहे, त्याने टेस्ट छान येते. अशा पद्धतीने कांदा बारीक करून घ्यायचा आहे. इथं मी कांदा, लसूण आणि आलं हे तिन्ही पण असं वाटून घेतलेलं आहे बारीक. आता आपल्याला त्या बटाट्याच्या ह्याच्यावरती ते सगळं मिक्स करायचं आहे. इथं मी गाजर हा किसून घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची, टोमॅटो वगैरे सगळं घालू शकता. तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते तुम्ही याच्यामध्ये यूज करा. खूप छान होता हा. आता बारीक अशा मिरच्या हिरव्या मी चिरून घेत आहे इथे. तुम्ही मिरच्या नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. इथं धणा जिरा पावडर वगैरे तुम्ही याचं प्रमाण थोडं वाढवू शकता. मग अशा पद्धतीने मिरच्या चिरून घेतल्या आहेत, पण मी मिरच्या नंतर घालणार आहे, कारण की माझं छोटं बाळ आहे, त्याला मला हे बनवून द्यायचं आहे. म्हणजे फर्स्ट जो मी बनवणार धिरडा तो मी असा विदाऊट मिरचीचाच बनवणार आहे. आता इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आता ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तिथे मी तीळ घातले थोडे, हळद घालायची पाव चमचा, हिंग घालायचं पाव चमचा, धणा जिरा पावडर घालायची, गरम मसाला पावडर घालायचं आणि तांदळाचं पीठ, बेसन पीठ. तांदळाचं पीठ पाव वाटी, बेसन पीठ 1 वाटी, थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाणी घालून थोडं थोडं चमचाने चांगलं त्याला फेटून घ्यायचं. इतकं फेटायचं ना की आपले धिरडे हे एकदम छान असे क्रिस्पी आणि खायला पण टेस्टी लागतील. त्याच्यामध्ये तुम्हाला इनो वगैरे यूज करायची गरज नाही लागत. एकदम चांगलं एका साईडने तुम्ही ह्याला फेटून घ्यायचं. 5 मिनटं तरी तुम्ही याला फेटा, म्हणजे कसं धिरडे आपले अगदी छान उत्तम बनतील. आता इथे एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे. ते आता असं पसरवून घ्यायचं, आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे धिरडे स्प्रेड करून घ्यायचे आहेत. एका वेळेस मी 3 असे धिरडे तयार केले तिथे छोटे छोटे, कारण तेवढेच बसत होते आपल्या पॅनमध्ये. व्यवस्थित असं थोडं पातळच पसरवून घ्यायचं, म्हणजे जाड असं ठेवायचं नाही, तर मग ते काय होतात, मऊ पडतात. मग टेस्ट पण व्यवस्थित लागत नाही त्याची. आणि मुलांना कसं मऊ वगैरे असं आवडत नाही, त्यांना असं क्रिस्पी वगैरे असं काहीतरी युनिक आवडतं खायला. म्हणून त्याच्यासाठी आपण फक्त त्यांना पातळ असं करून हे करायचं. आता मी असं एका साईडने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि पलटी मारलेली आहे त्याला. असं दोन्ही साईडने आपण व्यवस्थित खरपूस त्याला भाजून घ्यायचं. एकीकडे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, 2 मिरच्या, थोडे शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये, म्हणजे चांगली टेस्ट येते त्याने. सॉसपेक्षा ही चटणी तुम्ही धिरड्यासोबत खाऊ शकता, म्हणजे आपण घरगुती बनवलेली असते म्हणून, आणि मुलांना पण ते हेल्दी म्हणूनच होतं उपयोगाला, म्हणून अशी चटणी बनवून मुलांना खायला घाला. आता यामध्ये लसणाचे तुकडे बारीक करून आणि आल्याचे तुकडे बारीक करून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून वाटून घ्यायची.
इथं आपले धिरडे रेडी झालेले आहेत अशा पद्धतीने. आता आपण ते सर्व करूया. बघा अशा पद्धतीने आपली रेसिपी रेडी झालेली आहे. बघा किती वेळ पण लागत नाही हे बनवायला आणि अजिबात ऑइल नाही काही नाही, फक्त थोडंसं स्प्रेड करायचं तूप आपण आणि अशा पद्धतीने बनवायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. काय हे? त्याला म्हणतात कच्च्या बटाट्याचे धिरडे. ते टेस्ट करून बघ आणि कसं लागते ते मला सांग. कसं आहे? मस्त. हेल्दी खायचं आणि हेल्दी राहायचं. हम्म. तुम्ही पण हेल्दी खा आणि तुम्ही पण हेल्दी राहा.